आता लिहा हेडिंग टाका नवीन. काल आपण SN2 मेकॅनिझम पाहिलं, आज आपण SN1 मेकॅनिझम पाहणार आहोत. नंबर सेकंड SN1 मेकॅनिझम. आपण SN2 मध्ये 6 पॉइंट पाहिले होते, याच्यामध्ये सुद्धा 6 पॉइंट आहे. नंबर फर्स्ट पॉइंट पहिले लिहून घ्या. नंबर फर्स्ट पॉइंट, SN1 mechanism is preferred to as, म्हणजे SN1 mechanism is preferred किंवा रेफर्ड होणार, रेफर to as substitution nucleophilic unimolecular mechanism. Number second point, for example, the reaction between tertiary butyl bromide and hydroxide ion. रिएक्शन लिया, CH3 C वर बी CH3 खाली बी CH3 आणि या साइडनं Br. हा आहे टर्चरी ब्यूटिल ब्रोमाइड प्लस OH निगेटिव्ह न्यूक्लियोफाइल आहे हा. गिव्स CH3 C CH3 वर CH3 खाली आणि OH आणि Br निगेटिव्ह बाहेर. टर्चरी ब्यूटिल अल्कोहोल ब्रोमाइड आयन. आणि हा आहे न्यूक्लियोफाइल. नंबर थर्ड पॉइंट, म्हणजे रेट लिहूया पहिले. रेट इक्वल टू K CH3/3 C आणि Br. Number third, the reaction follows the first order kinetics. Number 4, it can be, sorry, 3 number divided. That is the rate of this reaction depends on concentration of only one species.
which is the substrate molecule tertiary butyl bromide. Hence, it is called substitution unimolecular. Unimolecular. SN1 mechanism. नंबर 4 नंतर लिहू 4 5 6 हे 3 लिहून घ्या तुम्ही. कालच्या मेकॅनिझम मध्ये जे पाहिले पॉइंट तेच पॉइंट आहे. पहा SN1 mechanism is referred to as substitution nucleophilic unimolecular reaction. त्यात बायोमॉलिक्युलर होतं, यात फक्त काय आहे, पहिला पॉइंट दोघे सारखाच आहे. त्यात बायोमॉलिक्युलर आहे, यात काय आहे, युनिमॉलिक्युलर. आणि म्हणून तुम्ही ते लिहून घेतलं, कारण एक झालं की आपोआप दुसरं होऊन जातं. एक SN2 झालं म्हणजे SN1 झालंच पाहिजे, आणि ते होते आपोआप. लक्ष द्या. आता SN1 mechanism referred to as substitution unimolecular nucleophilic unimolecular आहे. पहिलं जे होतं ते बायोमॉलिक्युलर होतं. नंतर फॉर एक्झाम्पल रिएक्शन ऑफ टर्चरी ब्युटिल ब्रोमाइड. फक्त हा डिफरन्स लक्षात ठेवा. फर्स्ट ऑर्डर मध्ये म्हणजे SN1 मध्ये टर्चरी ब्युटिल ब्रोमाइड असते आणि SN2 मध्ये मिथिल ब्रोमाइड असते. फक्त लक्षात ठेवा. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे, कारण कसं आहे, तुम्हाला SN1 मेकॅनिझम SN2 मेकॅनिझम देत नसतील ते. दुसरा एखादा प्रश्न काढला, राईट द मेकॅनिझम when methyl bromide react with a hydroxyl ion. मग अरे सर ने SN2 SN1 सांगितलं होतं, हे तर आलंही नाहीये पेपर मध्ये. असा कन्फ्युजन झाला नाही पाहिजे. हे रिएक्शनच म्हणजे काय आहे, SN1 मेकॅनिझम आहे. ते रिएक्शनच म्हणजे काय होती, SN2 मेकॅनिझम आहे. तुम्हाला ते म्हणू शकता तसं, किंवा SN1 मेकॅनिझम नाव लिहू शकता. कन्फ्युज व्हायचं नाही. पॉलिसी द्या. एक रिएक्शन बिटवीन टर्चरी ब्युटिल ब्रोमाइड अँड हायड्रॉक्साइड आयन. हायड्रॉक्साइड आयन. बरं, ठीक आहे. पहा, टर्चरी ब्युटिल ब्रोमाइड. टर्चरी ब्युटिल ब्रोमाइड. टर्चरी ब्युटिल ब्रोमाइड काय म्हणते पहा. टर्चरी ब्युटिल ब्रोमाइड रिएक्ट विथ OH निगेटिव्ह. हा OH Br च्या ठिकाणी आणि Br बाहेर. ही अशी रिएक्शन लर्न करून ठेवायची की OH Br ला आणि Br अलग, म्हणजे OH च्या ठिकाणी Br आणि Br च्या ठिकाणी OH. झालं. लक्ष द्या. आता रेट के कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3/3C म्हणजे वरती इकडून खालून CH3 आहे, हे नक्की दिलेलं आहे. म्हणजे या तीन बॉन्ड आहे. तुम्ही असं लिहू शकता, किंवा मग तुम्ही समजा असं जर केलं तर आपल्याला ब्रॅकेट मोठा काढा लागेल ना. मग काय केलं येणं, काहीच नाही, एकच स्टेप दिला CH3. हे तीन बॉन्ड द्यायची गरज नाही, डायरेक्ट ब्रॅकेट मध्ये CH3 आणि Y3. पण कॉन्सन्ट्रेशन कशावर डिपेंड आहे, फक्त एकाच रिएक्टंटवर डिपेंड आहे. म्हणजे हे रिएक्शन कोणती असली पाहिजे, युनिमॉलिक्युलर असली पाहिजे. द रिएक्शन फॉलोज अ फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. हे जे रिएक्शन आहे हे फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स दाखवते. वाय rate of the reaction depends on the only one reactant species. आता असं का
पहा, that is the rate of this reaction depends on the concentration of only one species, which is the substrate molecule. हा मॉलिक्यूल आहे. आता समजा आपण पहिला घेतला होता CH3 आणि Br. यात पहा 1 2 3 आणि Br. याच्यामध्ये हा मॉलिक्यूल सबस्ट्रेट आहे पुराच्या पुरा. याच्यामध्ये फक्त एकच ऍटम होता मिथिल. कन्फ्युजन कसं असते, याच्यामध्ये जर असला एकच तर याला सोबत घ्यावा लागते कोणाला सिंगल सिंगल. कसं आहे हे, समजा हे जे आहे हे आता आपला भंडारा आहे. हे भंडाऱ्यात कुणी चालत म्हणून OH भाग घेत असते. इन्व्हिटेशन बफे पार्टी मध्ये लिमिटेड लोक असतात. आपल्या गावाप्रमाणे असतात, मेरा गावभर जत्रा नसते. ओनली एकदम वेल एज्युकेटेड माणसं त्या पार्टीमध्ये कार्ड दाखवून जातात. सिक्युरिटी गार्ड असतात. 50 सांगायचं कसं असते, आपण एवढं मोठं रौनक पाहतो ते पिक्चर ते रौनक असते, पण कधी फक्त माणसं 100. जेवढा आपण पाण्यावानी पैसा कुठे युज म्हणजे गावाकडे युज करतात तेवढ्याच्या पेक्षा अर्धा पैसा खर्च करून एकदम आलिशान पार्टी तयार करतात. समजा आता आपल्याकडे लग्न असलं तर कमीत कमी 1500 माणसं लागतातच. ते जास्त आता कमीत कमी होतं ना पहिलेच, पण कमीत कमी 1500 लागतात की नाही. 1500 माणसाला लागणारा स्वयंपाक किती असते, खूप जर असतं. ते काय करतात, काहीच नाही, फक्त 100 माणसं एकदम त्या शहरातले एकदम इम्पॉर्टंट खूपच जवळचे माणसं 100 बोलतात फक्त. आणि 100 बोलतात आणि 100 मस्त 1500 कुठं 100 कुठं 1400 माणसाचा स्वयंपाक वाढून द्या ना, मग सरच भेटते. बफे इथे सरच भेटते. हा A to Z सरच भेटते. फक्त कसं आहे, मग आता एक काम करा, मग मला सांगा तुम्ही, एक हे जे 1500 लोक आहेत, या 1500 लोकांना आपल्याला कसं असते, 1500 लोकांना जेवढी सोय करतात तेवढी सोय करता येत नाही आपल्याला. ह्याचे जर समजा आपण 1400 मायनस केले तर 100 माणसाची आपण जे नाही म्हणतो ते करतो 100 माणसाची. मग ते काम करतात शहरावर. मग अशा प्रकारचं हे आहे. इथं याला OH चालते, म्हणजे कुणी चालते भंडाऱ्यात. इथं फक्त याच्या कॅटेगरी मध्ये जातात आणि म्हणून दॅट मॉलिक्यूल डिटरमाइन द रेट ऑफ द केमिकल रिएक्शन. का बरं, हा ऑलरेडी होलसेल पॉवर आहे. इट इज द मार्केट. हे मार्केट आहे आणि इट इज अ मॉल. मार्केटमध्ये कोणताही कस्टमर काहीही घेऊ शकतो अलग अलग दुकानावर. याच्यामध्ये सर्व गोष्टी एकाच ठिकाणी भेटतात, म्हणून याला दुसरी गरज पडत नाही. तर मग इथून मार्केट, इथून 5 किलोमीटर पुढे जा, मग दुसरं दुकान भेटते. अजून 5 किलोमीटर पुढे जा, दुसरं दुकान भेटते. परंतु इथं हा मॉल असल्या कारणाने सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. मग त्या कारणाने हा होलसेल पॉवर रेट मध्ये राहतो. हा होलसेल पॉवर रेट मध्ये राहत नाही. का बरं, कारण इट इज ओनली वन मॉलिक्यूल दॅट डिटरमाइन द रेट ऑफ द केमिकल रिएक्शन. इन्क्लूड सम अदर पार्टिकल्स इन इट. ह्या कमी असते की नाही, त्या कमी असल्या कारण दुसरा मॉलिक्यूल ऍक्ट करते. याच्या हा होलसेल पॉवर आहे, हा ऍक्ट करायची गरज नाहीये. म्हणून काय म्हणजे पहा, द रिएक्शन फॉलोज द फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. That is, the rate of this reaction depends on the concentration of only one species, which the substrate molecule tertiary butyl bromide. Hence, it is called as substitution nucleophilic unimolecular. आणि एकाच मॉलिक्युलर रेट डिपेंड असते, म्हणून याला म्हणतात सबस्टिट्यूशन युनिमॉलिक्युलर. आपण पहिल्या रिएक्शन मध्ये K रेट इक्वल टू K, कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3 Br आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह घेतलं होतं. याच्यामध्ये ऑलरेडी 3 पार्टिकल आहेत, त्याची गरज पडणार काय. म्हणून याचा रेट फक्त एकाच रिएक्टंटवर डिपेंड असते, म्हणून युनिमॉलिक्युलर रिएक्शन असं म्हणतात.
हे झाले 3 पॉइंट. हा पॉइंट आणि त्या पहिल्यातला पॉइंट तो सारखाच आहे. द रिएक्शन फॉलोज सेकंड ऑर्डर कायनेटिक्स पहिल्यात आहे, यात फर्स्ट ऑर्डर आहे. नंतर दॅट इज द रेट ऑफ दिस रिएक्शन डिपेंड्स ऑन द टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टू रिएक्टंट दॅट इज CBr अँड OH दिल्या आहेत. यात फक्त एकच आहे टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड आणि हेन्स इट इज कॉल्ड ॲज, तिकडे सेकंड ऑर्डर आहे इथं फर्स्ट ऑर्डर आहे, पण दोघांमध्ये पॉइंट सारखेच आहे. तुम्हाला सांगितलं नाही पहिलेच, एक जर केलं की तुम्ही दोन्ही दोनपैकी एक असते एक्झाम मध्ये कोणती द्या, म्हणजे एक जर आपलं पद्धती झालं दुसरा पाहू ना. नंतर पुढे पहा चौथा पॉइंट. चौथा पॉइंट चौथा पॉइंट लिया. It can be seen in the reaction that concentration of only substrate appears in the rate equation. That is concentration of the nucleophile does not influence the reaction rate. Number 5, in other words, tertiary butyl bromide react with hydroxide by a two-step mechanism. In the slow step, CX bond आपण CBr बॉन्ड म्हणूया. CBr बॉन्ड in the substrate undergoes heterolysis and in the subsequent fast step the nucleophile uses
its electron pair to form a new bond with the carbon undergoing change. Number 6, the SN1 mechanism is represented as CS3 by C3 Br slow step reversible gives CS3 positive plus Br negative carbocation intermediate step first आहे. Step second CS3 positive plus OH negative gives CS3 by 3 COH. चेंज आहे या 3 पॉइंट मध्ये थोडासा चेंज आहे जो आता हा चौथा पॉइंट दोन्ही सारखाच आहे म्हणा. फक्त 5वा आणि 6वा या 2 पॉइंट मध्ये चेंजेस आहेत. ते दुसरे पहिलेचे अलग आहेत आणि दुसऱ्याचे अलग आहेत. फक्त कसे आहेत त्यात एकच स्टेप होती यात 2 स्टेप आहेत. तुझं काहीच नाही. पहा इट कॅन बी सीन म्हणजे आपण काय पाहिलं तर पहिल्या 3 पॉइंट मध्ये आपण असं पाहिलं की रिएक्शनचा रेट एकाच रिएक्टरवर डिपेंड असते त्यामुळे ते युनिमॉलिक्युलर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. सेकंड बघा आता आहे 4 it can be seen in the reaction that concentration of only one substrate appears in the rate equation, that is the concentration of nucleophile does not influence the reaction rate. याचा म्हणण्याचा अर्थ असा होते की रिएक्शन रेट ऑफ द रिएक्शन जो रेटचे इक्वेशन पाहतो आपण जे पाहिलं आपण दुसऱ्या पॉइंट मध्ये दुसऱ्या पॉइंट मध्ये त्याच्यामध्ये फक्त सबस्ट्रेट म्हणजे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडचाच आपल्याला काय दिलेलं आहे कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. न्यूक्लिओफाइल म्हणजे OH निगेटिव्हचं त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन दिलेलं नाही. पहा इट कॅन बी सीन इन द रिएक्शन दॅट the concentration of only one substrate appears in the rate equation. एका सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन त्या इक्वेशन मध्ये दिलेलं आहे. कसं इक्वेशन आपलं रेट इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ CS3/3 आणि मग हा एकच सबस्ट्रेट आहे की नाही मग ते सांगते इट इज सीन दॅट it can be seen in the reaction that concentration of only substrate appears in the rate equation, that is concentration of nucleophile does not influence the reaction rate. म्हणजे न्यूक्लिओफाइलच्या कॉन्सन्ट्रेशनचा रिएक्शनच्या रेटवर काहीच परिणाम पडत नाही. कोणाचा परिणाम पडते फक्त टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडचा रिएक्शनच्या रेटवर परिणाम पडते. OH निगेटिव्हचा रिएक्शनच्या रेटवर काहीच परिणाम पडत नाही असं या चौथ्या पॉइंटचं म्हणणं आहे. नंतर पहा इन अदर वर्ड्स म्हणजे दुसऱ्या भाषेत पहा कसं आहे तर टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड रिएक्ट टू द हायड्रॉक्साइड बाय अ 2 स्टेप मेकॅनिझम. 2 स्टेप मेकॅनिझम मध्ये आहे आणि म्हणून OH चा फरक पडत नाही. कसा
पहिली स्लो स्टेप तुम्हाला माहित आहे, स्लो स्टेप जे असते ते रेट डिटरमाइनिंग स्टेप असते की नाही, याच्यावरून आपण रेट डिटरमाइन करतो स्लो स्टेप वरून. मग यात दोन स्टेप आहेत, एक फास्ट स्टेप आहे आणि एक स्लो स्टेप आहे. मग रेट कोणत्या स्टेपवर डिपेंड राहणार, स्लो स्टेपवर. मग आता हे स्लो स्टेप आहे, हे फास्ट स्टेप आहे. आता स्लो स्टेप आहे की नाही, हे स्लो स्टेप. तर स्लो स्टेप मध्ये कोणता आहे, फक्त रिएक्टंट एकच आहे की नाही. तुम्हाला मी काल रेटची डिपेंडन्स सांगितली होती. काय सांगितलं होतं, द रेट ऑफ द रिएक्शन डिपेंड्स ऑन द स्लोएस्ट स्टेप इन द रिएक्शन मेकॅनिझम. रिएक्शनच्या मेकॅनिझम मध्ये तुम्हाला मी ए पासून डी पर्यंत जायला सांगितलं होतं. मग ए पासून तुम्ही पहिले बी लोक गेले, बी पासून नंतर सी पर्यंत गेले आणि सी पासून नंतर डी पर्यंत गेले. यातली हे बी पासून सी पर्यंत जे स्टेप आहे हे स्लो आहे, म्हणजे रिएक्शनचा रेट या स्टेपवर डिपेंड असतो. आता आपली जी रिएक्शन आहे त्याच्यात दोन स्टेप आहे, पहिली स्टेप आणि दुसरी स्टेप. पहिली स्टेप काय आहे, स्लो आहे. स्लो स्टेप मध्ये रिएक्टंट फक्त एकच येणार आहे, म्हणून या रिएक्शनचा रेट फक्त या रिएक्टंट वर डिपेंड आहे. पहा, इन द अदर वर्ड, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड रिएक्ट विथ हायड्रॉक्साइड बाय अ टू स्टेप मेकॅनिझम. याला दोन स्टेप मेकॅनिझम आहे, लक्ष द्या. इन द स्लो स्टेप, CBr bond in the substrate undergo heterolysis. हेटेरोलिसिस म्हणजे अलग अलग करणं, वेगळं करणं. या स्टेप मध्ये CH3 जो आपला टर्शरी ब्युटिल सबस्ट्रेट आहे, म्हणजे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड, तो काय होते, या CBr बॉन्डला ब्रेक करते, हेटेरोलिसिस करते. हेटेरोलिसिस म्हणजे CL BR formation of carbocation. मतलब बहुत अब पुढे पहा. And in the first step, the nucleophile used its electron pair to form a new bond with the carbon undergoing changes. मग जो पहिल्या स्टेप मध्ये तयार झालेला प्रोडक्ट आहे कार्बनचा, त्यासोबत OH आपले बॉन्ड फॉर्म करून अल्कोहोल फॉर्म करते. बघा आता काय म्हणणं आहे याचं म्हणणं आहे की हे जे रिएक्शन आहे हे दोन स्टेप मध्ये आहे. One step of the reaction is called as mechanism. आणि RDS म्हणजे स्लो स्टेप. आता RDS म्हणजे रेट डिटरमाइनिंग स्टेप. रेट डिटरमाइनिंग स्टेप कोणती असते, स्लो स्टेप. मग यातला आता याच्यावर डिपेंड असेल, त्याच्यावर डिपेंड असेल वरच्या याच्यावर. आता वरच्या याच्यावर जर डिपेंड आहे तर वरच्या मध्ये रिएक्टंट काय आहे, मग अकॉर्डिंग टू रेट लॉ, रेट ऑफ द रिएक्शन इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली रिएक्टंट, नॉट प्रोडक्ट. फक्त रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन वरच डिपेंड असते, प्रोडक्टवर डिपेंड असते का तो. मग स्लो स्टेप मध्ये रिएक्टंट किती आहे, एकच आहे, आणि म्हणून तो रेट जो आहे तो फक्त याच्यावरच डिपेंड राहणार. अशा पद्धतीनं हे पहिली स्टेप, यातून Br फिट पडला, हा जो कंपाऊंड फॉर्म झाला, या कंपाऊंडला म्हणतात कार्बन आहे ना, आणि हा कॅटायन आहे म्हणजे कार्बो कॅटायन. कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असते ना, म्हणजे हा कार्बन आहे तर कार्बो, आणि पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून कॅटायन. मग कार्बो कॅटायन फॉर्म झाला, कार्बो कॅटायन मग OH अट्रॅक्ट झाला, काय फॉर्म झालं, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल फॉर्म झाला. अशा पद्धतीने हे 6 पॉइंट आपले झाले. लक्ष द्या. आता आपण पहिला पॉइंट कोणता पाहिला, त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सारखाच. याला सबस्टिट्यूशन युनिमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक रिएक्शन. सेकंड मध्ये काय म्हणू आपण, सबस्टिट्यूशन बायमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक रिएक्शन. पहिल्यामध्ये दोन्ही पॉइंट सारखे आहेत. दुसरा पॉइंट काय म्हणते, दुसरा पॉइंट रिएक्शनचा रेट डिटरमाइन करते. रिएक्शन आणि रिएक्शनचा रेट, रेट इक्वल टू पहिल्यामध्ये मिथिल ब्रोमाइड आणि OH असते,
दुसऱ्यामध्ये फक्त टर्चरी ब्युटिल ब्रोमाइड असते. झालं. कंपॅरिझन स्टडी करायचा, लवकरात लवकर होऊन जाईल. कालचा व्हिडिओ पहा, जर पाहिला नसेल तर आजचा व्हिडिओ पहा, दोघांचं कंपॅरिझन करा, तुम्हाला माहिती पडेल काय आहे काय नाही. हा, लक्ष द्या. आता पुढे 3 नंबर मध्ये काय पाहिलं आपण? 3 नंबर पाहिलं की इट इज युनिमॉलिक्युलर. का? कारण रेट ऑफ द रिएक्शन इज डिपेंड्स ऑन द ओनली वन रिएक्टंट. झालं. नंतर चौथा पॉइंट पाहिला, इट कॅन बी सीन इन द रिएक्शन दॅट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली वन सबस्ट्रेट appears in the rate equation, that is concentration of the nucleophile does not influence the reaction rate. Does not influence the reaction rate. म्हणजे न्यूक्लियोफाइलचा काहीच परिणाम त्या रिएक्शनच्या रेटवर पडत नाही. का बरं? तो प्रेझेंटच नाहीये. ते फरक पडणार काय? नाही. समजा आता ते काल प्रेझेंट नव्हते, काय शिकून आला मास्तर? काय काही समजून आलं गेले नाही, फक्त पाहून राहिले त्यांची माट्यामध्ये काय काय नव्हतं. जे काल प्रेझेंट होते ते समजणार. आता याच्यामध्ये न्यूक्लियोफाइलच प्रेझेंट नाहीये, त्याचा अफेक्ट पडणार काय रेटवर? नाही. पहा, लक्ष द्या. इन 5th नंबर पॉइंट, इन अदर वर्ड्स, टर्चरी ब्युटिल ब्रोमाइड रिएक्ट विथ द हायड्रॉक्सिल बाय two-step mechanism. In the slow step, CBr bond in a substrate undergo hydrolysis, and in the subsequent fast step, the nucleophile uses its electron pair to form a new bond with the carbon undergoing. पहिल्या स्टेप मध्ये Br बाहेर निघते, दुसऱ्या स्टेप मध्ये OH एंटर होते. अशा प्रकारे हे 6 पॉइंट आहेत. हे 6 पॉइंट उद्या आल्याबरोबर 10 मिनिटात घेईन. जर होत नसतील तर लिहून नका दाखवू, पण असं बळबळ नका करू.